विद्यार्थी मित्रांनो, लोकसभा पब्लिकेशनमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा हातनोरे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज जो आपण पॉवर्टी या याच्यावरला पार्ट 1 बघितलेले आहात. आता या व्हिडिओ पार्ट 2 मध्ये पॉवर्टीमध्ये आता पार्ट 1 मध्ये आपण काय काय बघितलं आहे बघा. एक रॅपिड फायर तुम्हाला मी हे करतो मित्रांनो, विद्यार्थ्यांना लक्षात घ्या. तर दारिद्र्याच्या संकल्पना कुठल्या, मग दारिद्र्य म्हणजे काय, की दारिद्र्य म्हणजे काय, किमान मूलभूत गरजा भागवता न येण्याची क्षमता म्हणजे दारिद्र्य होय. त्यानंतर दारिद्र्याचे आपण सापेक्ष दारिद्र्य, निरपेक्ष दारिद्र्य बघितले आहे. NSSO, URP, MRP, MMRP देखील बघितलेलं आहे. त्यानंतर प्लॅनिंग कमिशन जी पॉवर्टीसाठी नोडल एजन्सी म्हणून काम करते, त्यांनी स्थापन केलेल्या वेगवेगळ्या कमिटीज असतील. त्यानंतर गाडगीळ कार्यगट असेल, अलग कार्यगट असेल, किंवा लकडावाला असेल, किंवा तेंडुलकर असेल. इथपर्यंत आपण तेंडुलकरपर्यंत बघितलेलं होतं. आता याच्या समोर आपलं काय बघायचं आहे, सी रंगराजन पॅनल असेल, पनगडी अहवाल असेल, हा बघणार आहेत. त्याच्यानंतर मग महत्त्वाच्या इतर जे समिती आहेत ते आपण बघणार आहोत. बघा लक्षात घ्या. आता आपल्याला कुठलं बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा तर सी रंगराजन पॅनल जे आहे ते बघणार आहोत. बघा कालच्या याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे मित्रांनो, लक्षात घ्या. सी रंगराजन पॅनल. आता सी रंगराजन पॅनल हा जो आहे दारिद्र्यासाठी स्थापन झालेला सी रंगराजन पॅनल, याचं बघा याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे बघा. हा इस्टॅब्लिश कधी झालेले आहे, मे 2012 मध्ये स्थापना झालेली आहे, 2012 मध्ये. आणि अहवाल दिलेले आहे, रिपोर्ट दिलेले आहे कधी, 2014 मध्ये. ओके, जून 2014 मध्ये, 30 जून 2014 मध्ये याचा रिपोर्ट दिलेला आहे. इस्टॅब्लिश 2012 झालेलं आहे. जसं मी सांगितलंय रंगराजन पॅनल तेंडुलकर पॅनल हे 2005 स्थापन झालेले आहे. 2009 अहवाल दिलेले आहे आणि 2011 गव्हर्नमेंटने त्याच्या रिकमेंडेशन स्वीकारलेले आहेत. पण इथे इस्टॅब्लिश 2012 झालेले आहे, रिपोर्ट 14 दिलेले आहे, पण ह्याचे रिपोर्ट्स काय आहे सरकारनं स्वीकारलेलं नाही, हे लक्षात घ्या मित्रांनो. म्हणजे गव्हर्नमेंटनं काय केलं नाही, स्वीकारलेलं नाही, सरकारनं याच्या रिकमेंडेशन स्वीकारलेल्या नाहीत. हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे आजही तेंडुलकरच्याच याच्यानुसार काय केलं जातं की जर विचारलं की प्लॅनिंग कमिशनच्या याच्यानुसार मग विचारलं तर तुम्ही काय करणार, तेंडुलकरचंच गृहीत धरावं लागणार. ओके, मग आता एक प्रश्न मागं 2018 मध्ये एका विद्यार्थ्यानं विचारलं, सर 2018 मध्ये प्रश्न विचारला की ग्रामीण भागामध्ये दारिद्र्याचे कॅलरीज किती सांगितलेलं आहे. तर त्यांनी सर आता 2018 मध्ये प्रश्न विचारला, मी सी रंगराजननुसार किती उत्तर दिलं की 2155 उत्तर एका प्रश्नामध्ये विचारल्यानंतर सर मला 2155 आहे असं वाटलं सर, आणि त्यांनी उत्तर दिलं सर 2400. का असं? तर मग मित्रांनो लक्षात घ्या की सी रंगराजन पॅनलचं गव्हर्नमेंटनं स्वीकारलेलं नाही आणि कॅलरीचा उपभोग तेंडुलकरनं सांगितलेला नाही. म्हणून 2400 कॅलरीज आपण जे अलग कार्यगटाचे बघितले होते आणि लकडवाला कार्यगटाचं जे 2400 कॅलरीज बघितलं होतं ते आजही कायम आहे मित्रांनो. म्हणून लक्षात घ्या, जर कॅलरीज विचारल्या तर आजही 2400 आणि 2100 कॅलरीज उत्तर दिलं पाहिजे. आणि दांडेकर कॅलरीजवर प्रश्न आला तर काय उत्तर देणार तुम्ही, लक्षात घ्या, महत्वाचं आहे. कॅलरीजवर प्रश्न विचारला तर ग्रामीण कॅलरीज किती, 2400 कॅलरी, आजही तेच आहे. नंतर शहरी जर विचारलं तर 2100 कॅलरी. त्यांनी वर्ष टाकून प्रश्न विचारलेला नाही, आयोगानं प्रश्न आयोग टाकून विचारला नाही, तर प्लॅनिंग कमिशनच्या मतानुसार किंवा प्रसिद्धी पत्रकानुसार असा प्रश्न विचारलेला आहे. 2400 आणि 2100 कॅलरीज. आणि दांडेकर व रथ विचारला असेल, दांडेकर व रथ याचं जर विचारलं असेल तर 2250 कॅलरीज असं उत्तर द्या मित्रांनो. याच्या पलीकडे तुम्हाला कॅलरीजवर प्रश्न विचारणार नाहीत, बरोबर. मग आता बघा, तेंडुलकरनं कॅलरीजचा त्याग केला होता. मग आता तेंडुलकरचा पद्धतीचा त्याग करून रंगराजन पॅनलनं, आता बघा रंगराजन पॅनलनं काय केलंय, यांच्या शिफारशी काय महत्वाच्या आहेत बघा. तर यांनी कॅलरीचा उपभोग पुन्हा सुरुवात केलाय. ओके, आता MRPच्या ऐवजी MMRPचा वापर केलाय. MRPच्या ऐवजी MMRPचा वापर या कमिटीने केलेला आहे. त्यानंतर
जुना लकडावाला पद्धतीचा स्वीकार केलाय, तेंडुलकरच्या पद्धतीचा त्याग केलाय आणि काय केलाय, आता बघा कॅलरीचा उपभोग पुन्हा सुरू केलाय. म्हणजे काय, लकडावाला पद्धतीचाच काय केलाय, स्वीकार केलाय आणि तेंडुलकर पद्धतीचा त्याग केलाय. ओके, आता बघा त्यांनी काय केलंय, अन्न व गैर अन्न सेवांचा व वस्तूंचा आधारावर दारिद्र्य रेषा व प्रमाण मोजण्याची शिफारस केली. काय, अन्न व गैर अन्न घटक याच्या आधारावर काय करायचं, या आधारावर दारिद्र्य रेषा व प्रमाण मोजण्याची शिफारस केली. दारिद्र्य रेषा व प्रमाण मोजण्याची शिफारस या कमिटीने केलेली आहे. दारिद्र्य रेषा व प्रमाण. ओके, बघा आता अन्न घटक म्हणजे कुठली घटक आली, अन्न आली, तृणधान्य असतील, कडधान्य असतील, बरोबर, मांस आलं, दूध आलं, या सगळ्या अन्न घटक आली. गैर अन्न घटक मध्ये कुठली कुठली येतात, आरोग्य आलं, एज्युकेशन आलं, इंधन आलं, घरभाडे आले, चपला आल्या, या सगळं काय गैर अन्न घटक आहेत. अन्न घटक आणि गैर अन्न घटक मिळून दारिद्र्य रेषा आणि त्याचं प्रमाण मोजण्याचं कार्य करावं असं कोणी शिफारस केली, सी रंगराजन पॅनलने केलंय. अन्न घटक आणि गैर अन्न घटक म्हणजे यांच्या दारिद्र्य बास्केटमध्ये काय काय येते, अन्न घटक आणि गैर अन्न घटक यांच्या वस्तू आणि सेवा या दोघांचाही समावेश यांनी काय केला आहे, दारिद्र्याचं प्रमाण मोजण्यासाठी केलं आहे. आणि त्याच्यानंतर बघा NSSOच्या 68व्या फेरीचा उपभोग खर्चाच्या आकड्याच्या आधारे 2011-12 साठी दारिद्र्य रेषा व प्रमाण. बघा आता काय महत्वाचं आहे, सी रंगराजन पॅनल म्हणलं तर सी रंगराजन पॅनलचं काय की 12ला त्यांनी हे केलेलं आहे, स्थापन झालेलं आहे आणि 14ला रिपोर्ट दिलेला आहे. गव्हर्नमेंटने याच्या अजूनही स्वीकारलेल्या नाहीत. शिफारसी काय महत्वाच्या आहेत, कॅलरीचा उपभोग पुन्हा सुरू केलेला आहे. म्हणजे लकडावाला जो पद्धत आहे, लकडावालाच्या पद्धतीनुसारच यांनी काय केलेलं आहे की स्वीकार केलेला आहे, पण तेंडुलकर पद्धतीचा यांनी त्याग केलेला आहे. MRP ऐवजी आणि MMRPचा वापर केलेला आहे. मग NSSOच्या MMRP म्हणजेच काय की 68व्या फेरीनुसार NSSOच्या 68व्या फेरीनुसार सी रंगराजन पॅनलनुसार दारिद्र्याचं प्रमाण भारतातलं आणि दारिद्र्याची लोकसंख्या मोजण्याचं काय केलेलं आहे, शिफारसी सी रंगराजन पॅनलनं काय केलं आहे, NSSOच्या 68व्या फेरीचा वापर केलेला आहे. मग 68व्या फेरीनुसार दारिद्र्याचे काय प्रमाण होतं ते बघा मित्रांनो. आता आपण बघू काय NSSOच्या 68व्या फेरीचा उपभोग खर्चाच्या आधारे 2011-12 साठी दारिद्र्य रेषा व प्रमाण. काय NSSOच्या 68वी फेरीनुसार कशाचा वापर केलाय, MMRP, बरोबर. यात काय केलं त्यांनी, उपभोग्य खर्चाच्या आधारे उपभोग्य खर्चाच्या आधारे 2011-12 साठी दारिद्र्य रेषा व प्रमाण. बघा आता मित्रांनो, MMRPचा वापर केला 2011-12 साठी. MMRPचा वापर करून NSSOची कितवी फेरी आहे, 68व्या फेरीनुसार उपभोग्य खर्चाच्या आधारे काय केले आहे, 2011-12 साठी दारिद्र्य रेषा व प्रमाण मोजलेले आहे, बरोबर. जनरली आता काय की या पॅनलचा स्वीकारच केला नाही गव्हर्नमेंटनं, तरी देखील काय की प्लॅनिंग कमिशननं स्थापन केले आहे, म्हणून हा काय महत्वाचा आहे. बघा 11-12 साठी काय काय रिकमेंडेशन केले आहेत ते आपण बघू. बघा आता ग्रामीणसाठी काय आहे, शहरीसाठी काय आहे आणि टोटल भारतासाठी किती आहे, बरोबर. या 3 स्टेपमध्ये आपण बघू. बघा आता कुठले कुठले आहे बघा. मासिक प्रति व्यक्ती, MPC जो म्हणतो आपण, मासिक प्रति व्यक्ती 972 रुपये. रिकमेंडेशन काय केलंय, 972 रुपये. शहरीसाठी 1407 रुपये, बरोबर. त्यानंतर प्रतिदिनची किती सांगितलेली आहे बघा, प्रतिदिन. त्यानंतर कॅलरी, त्यानंतर BPL लोकसंख्या आणि प्रमाण, दारिद्र्याचं प्रमाण किती आहे. बघा आता प्रतिदिन किती सांगितलेलं आहे, प्रतिदिन 32 रुपीज ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये 47 रुपीज, बरोबर. त्यानंतर मासिक BPL लोकसंख्या बघा 260.5 दशलक्ष,
आणि शहरी भागात 102.5 दशलक्ष आणि टोटल भारतामध्ये 363 दशलक्ष लोकसंख्या काय होती, दारिद्र्य रेषेखाली होती मित्रांनो. आणि तेंडुलकरनुसार 2011-12मध्ये 270 दशलक्ष होती बघा, 270. कोणानुसार? तेंडुलकरनुसार. आणि तेंडुलकरमध्ये कमी आढळली, तर कोणामध्ये? सी रंगराजन पॅनलमध्ये जास्त आढळली. 363 दशलक्ष लोकसंख्या काय होती, दारिद्र्य रेषेखाली होती एकूण भारतामध्ये. एकूण टोटल काय इंडियामध्ये, ग्रामीण आणि शहरी मिसळून बघा. तर आता दारिद्र्याचं काय सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय बघा, की दारिद्र्याचा प्रति व्यक्ती 972 रुपये आणि 1407 रुपये शहरी. आणि बघा दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काय की इथं दारिद्र्याचं प्रमाण काय होतं, बरोबर. ग्रामीण भागामध्ये प्रमाण त्यांनी सांगितलंय 30.95% बघा, आणि शहरी भागात 26.4% आणि टोटल भारतामध्ये सांगितलंय 29.5%. बघा आपण याच्या अगोदर बघितलं 2011-12 साठी तेंडुलकर कमिटीचं काय बघितलं होतं, ग्रामीण भागामध्ये 25.7%, शहरी भागामध्ये 13.7% आणि टोटल भारतामध्ये 21.9% असं तेंडुलकरचं सांगितलं होतं. पण तेंडुलकरपेक्षा जास्त सी रंगराजन पॅनलनं दारिद्र्यचं प्रमाण ग्रामीण भागात असेल, शहरी भागात असेल, टोटल भारतामध्ये अधिक आहे असं सांगितलंय. तसेच दारिद्र्याखालची लोकसंख्या देखील 363 काय आहे, 363 पेक्षा काय होती तेंडुलकरनुसार कमी होती. आणि आता ह्या काय सी रंगराजनुसार वाढलेली आहे बघा, लक्षात घ्या मित्रांनो. ओके, तर हे महत्त्वाचं आहे. इथं 816 आणि 1000 असं होतं, बरोबर. आणि इथं मात्र काय होतं 25.7, 13.7 आणि 21.9. आता सी रंगराजन पॅनलनुसार या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. याच्याही पलीकडं की सी रंगराजन पॅनलनुसार सगळ्याधिक दारिद्र्याची लोकसंख्या कुठं आढळते, त्याचं प्रमाण काय आहे याच्यावर आपण बघणार आहोत, बरोबर. याच्यावर प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो STI मेन्सला वगैरे. आणि याच्यावर आपल्या कंबाईनला प्रश्न विचारलेला आहे बघा, कशावर 30.95% असेल किंवा 29.5% असेल, याच्यावर कंबाईनला प्रश्न विचारलेला आहे. मग कंबाईनला प्रश्न विचारलेला आहे म्हणल्यानंतर बघा लक्षात घ्या याच्यावर पुन्हा प्रश्न विचारू शकतात. तेंडुलकरवर बरेच प्रश्न विचारले आहेत, म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, चूक करून प्रश्न विचारलेले आहे. दोन्ही वाक्य ही बरोबर करून बरोबर असतानाच विचारलेले आहेत. आता कदाचित याच्यावर विचारू शकतील किंवा याच्यावर विचारू शकतील किंवा याच्यावर विचारतील किंवा याच्यावर विचारतील. अजून एक महत्त्वाचा पॉईंट याच्यामध्ये राहिलेला आहे बघा, तो म्हणजे कॅलरीजचा. आता ग्रामीण कॅलरीज किती सांगितले आहे त्यांनी, 2155 कॅलरीज. किती सांगितलं आहे कॅलरीज, 2155. आणि शहरी भागामध्ये किती सांगितले आहे, 2090 कॅलरीज. किती सांगितले, 2090 कॅलरीज. आणि ग्रामीण भागात 2155 कॅलरीज. काय काय महत्त्वाचं आहे, 2155 कॅलरीज, 2090 कॅलरीज शहरी भागात. आणि मासिक प्रति व्यक्ती 972, 1407 रुपये. आणि दारिद्र्याचं प्रमाण हे मात्र लक्षात ठेवा 30.95%, 26.4%, 29.5%. ह्या महत्त्वाच्या गोष्टीवर मी जास्त भर देतोय बघा मित्रांनो, लक्षात घ्या. कॅलरीजचा उपभोग तेंडुलकरनं सोडून टाकायला सांगितलंय, पुन्हा रंगराजन पॅनलनं त्या तेंडुलकरचा त्याग करून लकडावालापर्यंतचा पुन्हा काय केलाय, स्वीकार केलाय. लक्षात. आता सी रंगराजन पॅनलनुसार विद्यार्थी मित्रांनो की कुठं दारिद्र्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे आणि दारिद्र्याचं प्रमाण कुठं सर्वाधिक आहे ते आपण बघणार आहोत. बघा आता समजलं असेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, MMRPचा वापर केला आहे. 68वी फेरी आहे 2011-12 साठी. दारिद्र्याचं टोटल भारतामध्ये प्रमाण 29.5% आहे. ओके, जनरली हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो की सी रंगराजन पॅनलनुसार, आता सी रंगराजन पॅनलनुसार काय की दारिद्र्याचं जे आहे, दारिद्र्याची जी लोकसंख्या आहे, मग गरीब लोकांची सर्वाधिक संख्या. बघा आता दारिद्र्याचं कशा पद्धतीनं बघितलं पाहिजे. बघा आता की लोकसंख्या, एकूण लोकसंख्याचा विचार करता, बरोबर. मी एकूण टोटल लोकसंख्येचा विचार करता काय भानगड आहे ते बघू, बरोबर. आणि ग्रामीण लोकसंख्येत आणि शहरी लोकसंख्येचा विचार करता आणि ग्रामीण लोकसंख्येचा विचार करता.
बघा आता एकूण लोकसंख्येचा विचार करता काय की लोकसंख्येत, नुसत्या लोकसंख्येत म्हणजे सर्वाधिक लोकसंख्या दारिद्र्य रेषेखालची कुठं आहे आणि दारिद्र्याची लोकसंख्येचं प्रमाणामध्ये म्हणजे दारिद्र्याचं प्रमाण कुठं सर्वाधिक आहे एकूण लोकसंख्येचा विचार करता. आता ग्रामीण लोकसंख्येचंही सेम तसंच की लोकसंख्येमध्ये असेल प्रमाणात असेल, लोकसंख्येत आणि प्रमाणात, बरोबर. इथे देखील सेम तसंच लोकसंख्येत आणि प्रमाणात, बरोबर. बघा आता म्हणजे भारताची एकूण लोकसंख्येचा विचार करता लोकसंख्येमध्ये सर्वाधिक, भारताच्या एकूण लोकसंख्येत सर्वाधिक लोक कुठं आहेत की जे दारिद्र्य रेषेखाली आहेत, आणि लोकसंख्येचं प्रमाण, एकूण लोकसंख्येचा विचार करता सर्वाधिक प्रमाण दारिद्र्याचं कुठं आहे. आणि ग्रामीण, फक्त आता इथं मी शहरी लोकसंख्येचा विचार केलाय का नाही, फक्त ग्रामीण लोकसंख्येचा विचार करता ग्रामीण लोकसंख्या सर्वाधिक कुठं आहे आणि ग्रामीण लोकसंख्येच्या प्रमाणात दारिद्र्याचं प्रमाण सर्वाधिक कुठं आहे, आणि शहरी लोकसंख्येचा विचार करता लोकसंख्येत सर्वाधिक आणि सर्वात प्रमाण कुठं आहे या आपल्याला बघायचे आहेत. बघा आता याच्यामध्ये सगळ्यात पहिला येतो यूपी, बिहार, मध्य प्रदेश. आता कुठला यूपी येईल पहिला, दुसरा आहे बिहार, तिसरा आहे मध्य प्रदेश, आणि चौथा आहे वेस्ट बेंगॉल, आणि पाचवा आहे महाराष्ट्र. 5 लक्षात घ्यायची गरज नाही, 3च लक्षात ठेवले तरी चालेल मित्रांनो. 5 काय लक्षात राहत नाहीत, पण मी 5 का दिले कारण 5वा महाराष्ट्र आहे. 5 पर्यंत देण्याचं कारण आहे तो महाराष्ट्र असल्या कारणानं. बघा महाराष्ट्राची 228 लाख लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आहे. याच्यानुसार 228 लाख काय आहे दारिद्र्य रेषेखाली आहे. आता दारिद्र्याच्या प्रमाणात कोण आहे, पहिला छत्तीसगड आहे, बरोबर. असं लिहिलं तर चालेल का. बघा दुसरा मणिपूर, आणि तिसरा कोण आहे, ओडिशा, बरोबर. ओरिसाचं ओडिशा 108वी घटना दुरुस्ती, बरोबर. आता ओडिशा बघा, आता छत्तीसगड, मणिपूर आणि ओडिशा हे 3 काय आहेत, प्रमाणात आहेत. सर्वाधिक म्हणजे एकूण लोकसंख्येमध्ये सर्वाधिक प्रमाण कुणाचं आहे, छत्तीसगडचं आहे, नंतर मणिपूरचं आहे, नंतर ओडिशाचं आहे. बघा आता लोकसंख्येमध्ये, ग्रामीण लोकसंख्येमध्ये सगळ्यात पहिला क्रमांक कोणाचा येतो, यूपीचाच येतो. याच्यामध्ये एकच लक्षात ठेवा, गरज नाही जास्त. आणि प्रमाणामध्ये बघा दादर नगर हवेली, आता इथं लोकसंख्येमध्ये सर्वाधिक शहरी लोकसंख्या कुठं आहे, यूपी मध्येच आहे. आता बघा लोकसंख्या म्हणलं सगळ्या जागी काय आलं, यूपीच आले. प्रत्येक ग्रामीण लोकसंख्या, एकूण लोकसंख्येत असेल, ग्रामीण लोकसंख्येत असेल, शहरी लोकसंख्येत असेल, यूपीच आहे. फक्त एकूण लोकसंख्येचा विचार करता प्रमाणामध्ये छत्तीसगड, ग्रामीण लोकसंख्येचा विचार करता प्रमाणात दादर नगर हवेली, आणि शहरी लोकसंख्येचा विचार करता मणिपूर. एवढंच लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही. याच्या पलीकडे प्रश्न मित्रांनो याच्यावर सी रंगराजन पॅनलवर जात नाही. सी रंगराजन पॅनलनं काय केलेलं आहे, 12ला स्थापन झालेले आहे, रिपोर्ट 14ला दिलेला आहे, बरोबर. सी रंगराजन पॅनलनं लकडावाला पद्धतीचा स्वीकार केलेला आहे, तेंडुलकर पद्धतीचा त्याग केलेला आहे. अन्न व गैर अन्न घटक याच्या आधारे वस्तू व सेवांचा काय केलं त्यांनी, दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी आणि दारिद्र्य रेषेचं प्रमाण मोजण्यासाठी त्यांनी NSSOच्या 68 फेरीचा वापर करून MMRPच्या आकडेवारीच्या आधारे त्यांनी ही आकडेवारी काढलेली आहे. बघा तर त्यानुसार काय केलेलं, दारिद्र्याचं जे एकूण लोकसंख्येमध्ये काय आहे, टोटल जे ग्रामीण प्रमाण, ग्रामीण याचं किती प्रमाण आहे, 30.95% आहे, शहरीमध्ये 26.4% आहे, आणि एकूण दारिद्र्याचं प्रमाण किती आहे, 29.5% आहे. ही आकडेवारी मात्र खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर कॅलरीज सांगितल्या आहेत, ग्रामीण भागामध्ये त्यांनी 2155 कॅलरीज आणि शहरी भागामध्ये सांगितल्या 2090 कॅलरीज. हे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. याच्यानंतर एकूण लोकसंख्येचा विचार करता मग त्यांनी घटत्या क्रमानं सांगा, चढत्या क्रमाने सांगा असं विचारू शकतात. घटत्या प्रमाणे की म्हणजे चढता क्रम असेल, उतरता क्रम असेल, लोकसंख्या दारिद्र्याचं याच्यावर प्रश्न येऊ शकतो. सी रंगराजन पॅनलवर याच्या पलीकडे प्रश्न मित्रांनो सहजासहजी आता येत नाही. लक्षात, याच्यावर आजपर्यंत प्रश्न काय आलेला आहे, सी रंगराजनवर काय आलेलं आहे, कंबाईनला प्रश्न आलेला आहे. 30.95% ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण एक विचारलं होतं, आणि एकूण दारिद्र्याचं प्रमाण किती आहे
29.5%. याच्यावरच प्रश्न होता, याच्या पलीकडे अजून प्रश्न आलेला नाही. कदाचित याच्यावर प्रश्न आता येऊ शकतो समोर यांच्यावर वगैरे, बरोबर, लक्षात घ्या. त्यामुळं ज्या गोष्टी मी सांगितल्या आहेत याच्या पलीकडं सहजासहजी राज्यसेवा असेल, फॉरेस्ट मेन्स असेल, राज्यसेवा मेन्स असेल, STI मेन्स असेल, याच्या पलीकडं कुठलाही प्रश्न जाणार नाही. मग सी रंगराजन पॅनलनुसार 29.5% 2011-12मध्ये, तर तेंडुलकरनुसार किती आढळलेलं आहे? 21.9%. का कमी आणि का जास्त? तर याचं कारण लक्षात घ्या मित्रांनो. तर तेंडुलकरनं MRPचा वापर केला होता, तेंडुलकरनं, बरोबर, आणि सी रंगराजननं कशाचा केला? MMRPचा वापर केलेला आहे, बरोबर. म्हणजे MMRPमध्ये 7 days, 365 days आणि 30 days. इथं 30 days आणि 365 days. आणि 7 दिवसामध्ये कोणी जर खरेदी केलेलं नसेल आणि काही केलंच नसेल तर तो दारिद्र्यरेषेखाली येतो मित्रांनो. म्हणून मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियडमध्ये जास्त आढळण्याचं प्रमाण. का? तर एखादा 30 दिवसामध्ये काहीतरी खरेदी करू शकतो, 365 मध्ये करणारच, 30 दिवसामध्ये करू शकतो रिकॉल पिरियडमध्ये. जर 7 दिवसामध्ये त्यांनी काहीही खरेदी करू शकला नाही किंवा त्याचा उपभोग त्यांनी करू शकला नाही, तर तो काय होतो? दारिद्र्य ठरतो या आधारावर. म्हणून याच्या आधारावर MMRPचा वापर केल्यामुळं लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात याचं काय झालेलं आहे? वाढलेली आहे. आलं लक्षात? याच्यानंतर आता आपण जो आता नीती आयोगानं स्थापन केले आहे पनगडिया अहवाल, नीती आयोगानं काय केले आहे? 16 मार्च 2015 रोजी डॉक्टर पनगडिया यांच्या अध्यक्षतेखाली 14 सदस्यीय भारतातील दारिद्र्य निर्मूलन विषयक कृती दल स्थापन केलेलं आहे. कळलं? रंगराजन पॅनल. याच्यानंतर आपण काय करणार आहोत? पनगडिया अहवाल जे 14 सदस्यीय समिती स्थापन केलेले आहे भारतातील दारिद्र्य निर्मूलन विषयक कृती दल. भारतातील दारिद्र्य निर्मूलन विषयक कृती दल. आता टास्क फोर्स जो स्थापन केलेला आहे त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. बघा, मग आता याच्यामध्ये काय असं वेगळं पण नाही. आता यांनी स्थापन केलेलं आहे पण यांना काय सांगितलं आहे की न्यू पॉवर्टी लाईन निश्चित करणे, एक नवीन पॉवर्टी लाईन काय करा? निश्चित करा. का? तर सी रंगराजन पॅनलचं काय स्वीकारलेलं नाही. दारिद्र्य निर्मूलनासाठी रोडमॅप तयार करा, बरोबर, आणि काय कार्यात्मक व्याख्या शोधा असं सांगितलं होतं. पण यांनी काय सांगितलं की दारिद्र्यासाठी काय करा? वेगळी एखादी कमिटी स्थापन करा असं या टास्क फोर्सनं सांगितलंय. म्हणजे यांनी काही अहवाल दिलेला नाही. म्हणून आता सध्या काय चालू आहे? तेंडुलकरच्या पद्धतीनुसार चालू आहे. सी रंगराजन पॅनलचं स्वीकारलेलं नाही. सी रंगराजन पॅनलच्या याच्यामध्ये यांनी काय सांगितलं की सी रंगराजन पॅनलला पर्यायी सुचवण्यासाठी स्थापन केलं होतं, पण म्हणजे नवीन पॉवर्टी लाईन ठरवण्यासाठी. पण अजूनही काय पनगडिया अहवालानं सांगितलं आहे की एक नवीन कमिटी रिकमेंड करा. ओके, म्हणून पनगडिया अहवालामध्ये असं काही वेगळं झालेलं नाही. आता इतर समित्या दारिद्र्यासंबंधित बघू आपण कोणकोणत्या समित्या आहेत बघू. आता PD ओझा कमिटी. PD ओझा कमिटी काही नाही बघा, जास्त याच्यामध्ये काय असं महत्त्वाचं नाही. 1960 आणि 61ला स्थापन झालेले आहे PD ओझा कमिटी. आता PD ओझा कमिटी कशासाठी फेमस आहे हो? MPC, मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर, फर्स्ट इंट्रोड्यूस बाय PD ओझा कमिटी, बरोबर. मग आता इस्टॅब्लिश 60-61 मध्ये झालेले आहे. इंट्रोड्यूस काय केले यांनी? बघा, याच्यावरच राज्यसेवा पूर्वला प्रश्न होता. काय? MPC, बरोबर, मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर, प्रति व्यक्ती प्रति डोही असंही लक्षात ठेवलं चालेल, उपभोग्य खर्च, बरोबर. आता हे काय केलं आहे? पहिल्यांदा यांनी सुचवलेलं आहे. मग प्रति व्यक्ती प्रतिभाव उपभोग्य खर्च किती सांगितलं यांनी? बरोबर, 60-61 मध्ये यांनी पहिल्यांदा हे सुचवलेलं आहे, बरोबर. म्हणजे प्रतिमाह प्रति व्यक्ती उपभोग्य खर्च. मग ग्रामीणसाठी किती सांगितलं आहे? शहरीसाठी किती सांगितलेलं आहे? बघा आता काय आहे की PD ओझा कमिटी कधीची आहे? 1960-61. यांनी काय सांगितलं? MPC म्हणजे प्रतिमाह प्रति व्यक्ती उपभोग्य खर्च. मग आता 60-61 मध्ये ग्रामीणमध्ये किती सांगितलंय? 8 ते 11 रुपये आणि शहरीमध्ये सांगितलंय 15 ते 18 रुपये, बरोबर. ग्रामीणमध्ये 8 ते 11 रुपये आणि शहरी भागात 15 ते 18 रुपये. आणि मग एकूण ग्रामीण किती दारिद्र्य आढळलेलं आहे? बघा, एकूण ग्रामीण दारिद्र्य 51.6% आणि शहरी खूपच त्यांनी कमी सांगितलं आहे 7.4%. मग असं काही वेगळं पण असेल तर लक्षात ठेवायचं. एकदम ग्रामीण भागात किती सांगितलं आहे? 51.6% आणि शहरी भागात किती सांगितलं आहे? फक्त 7.4%. आणि टोटल भारतातलं दारिद्र्य त्यांनी सांगितलं आहे, एकूण भारतातलं दारिद्र्य 41 किती सांगितले? 44% सांगितले. किती सांगितले?
टोटल भारतातलं दारिद्र्य त्यांनी 44% सांगितले, 51.6% ग्रामीण भागात, शहरी भागात 7.4% आणि एकूण दारिद्र्य 44% सांगितले. MPC मंथली प्रतिमाह प्रति व्यक्ती उपभोग्य खर्च 60-61 मध्ये PD ओझा कमिटी ग्रामीणमध्ये 8 ते 11 रुपये आणि 15 ते 18 रुपये काय सांगितलंय त्यांनी प्रत्येक महिन्याला जर 8 ते 11 रुपये त्यांनी खर्च करू शकत नसेल तर तो काय BPL आहे आणि शहरी भागामध्ये 15 ते 18 रुपये. आलं लक्षात. याच्या पलीकडे मित्रांनो याच्यावर प्रश्न जनरली येत नाही. राज्यसेवा पूर्वलाच फक्त याच्यावर आतापर्यंत प्रश्न आलेला आहे. कशावर? तो पण याच्यावर प्रश्न आलेला आहे राज्यसेवा पूर्व 2019ला. ओके, याच्या पलीकडे याच्यावर प्रश्न आलेला नाही PD ओझा कमिटीवर. आणि आला तर मग तो इथे येऊ शकतो, मे बी पॉसिबिलिटी आहे की याच्यावर येऊ शकतो. बरोबर, मग त्याच्या पलीकडे येणार नाही. आलं लक्षात. याच्यानंतर बघा महत्वाचं आहे VM दांडेकर व्रत. जे सांगतोय ते खूप महत्वाचं आहे. याच्या पलीकडे दारिद्र्य रेषेवर प्रश्न येणार नाही. बरोबर, तुमच्या आयुष्यातलं MPSC मधलं दारिद्र्य दूर होईल. बरोबर, एकही प्रश्न चुकणारच नाही. ओके, तर बघा आता VM दांडेकर व्रत. मग दांडेकर व्रत कशासाठी फेमस आहे की दारिद्र्य यांनी काय सांगितलंय सगळ्यात महत्वाचं किमान उष्मांकाशी संबंध जोडलाय. कशाचा? दारिद्र्य रेषेचा. दारिद्र्य रेषेचा किमान उष्मांकाशी म्हणजे कॅलरीशी संबंध जोडणारा पहिलाचा म्हणजे दांडेकर व्रत होय. बरोबर, म्हणजे काय प्रथमच दारिद्र्य रेषा ठरवली. प्रथमच यांनी काय काय केलंय बघा. प्रथमच काय दारिद्र्य रेषा ठरवली. कशाच्या आधारे? उष्मांकाच्या आधारे. मग यांनी किती सांगितलंय कॅलरी की बाबा एवढं जर कॅलरी जे असेल तर तो काय एवढी कॅलरी मिळू शकत नसेल तर तो काय आहे? दारिद्र्य आहे. म्हणजे किती सांगितलंय? 2250 कॅलरीज. या 2 वेळेस ॲग्रीला प्रश्न विचारला याच्यावरच. ॲग्री लक्षात घ्या, ॲग्री पूर्वला 2 वेळेस याच्यावर प्रश्न आलेला आहे. 2018 आणि 2012ला काय की दांडेकर व रथ यांनी किती कॅलरीजचा आधार सांगितला होता? किती? 2250 कॅलरीज. लक्षात. याच्यावर 2 वेळेस प्रश्न आलेला आहे. आणि याच्यावर राज्यसेवा मेन्सला प्रश्न आलेला आहे. दारिद्र्य रेषा ठरवण्याचा प्रथमतः कोणी केलेला आहे? कोण? उष्मांकाच्या आधारे. कोण? दांडेकर व रथ. राज्यसेवा मेन्सला याच्यावर प्रश्न आलेला आहे मित्रांनो, लक्षात घ्या. ओके, त्यानंतर आता याच्यामध्ये काय महत्वाचं आहे बघा. दैनंदिन दरडोई यांनी किती सांगितलंय? दैनंदिन दरडोई 2250 कॅलरीज ते सांगितले तुम्हाला. आता दारिद्र्य किती सांगितले बघा यांनी. आता याच्यावर खूप महत्वाचा आहे हा पॉईंट मी जे घेतोय. याच्यावर राज्यसेवा मेन्सला प्रश्न आलेला आहे. दारिद्र्य ग्रामीण मध्ये किती सांगितलं आहे, शहरी मध्ये किती सांगितलं आहे. आणि हे सगळ्यात वेगळी कमिटी आहे मित्रांनो. आजपर्यंत जेवढ्याही कमिटी आपण बघितलेल्या आहात त्यामध्ये ग्रामीण दारिद्र्य अधिक, शहरी दारिद्र्य कमी, ग्रामीण दारिद्र्य अधिक आणि शहरी दारिद्र्य कमी असेच प्रमाण तुम्ही बघितले असाल. एकमेव कमिटी आहे VM दांडेकर व्रत ज्याच्यामध्ये ग्रामीण दारिद्र्य कमी आणि शहरी दारिद्र्य अधिक असं दाखवलेलं आहे. मग ग्रामीण दारिद्र्याने किती सांगितले आहे? 40% आणि शहरी दारिद्र्य किती सांगितले? 50% आणि एकूण भारतातलं टोटल दारिद्र्याचं प्रमाण सांगितले आहे त्यांनी. किती सांगितलंय बघा? 41%. 41%. बरोबर. बघा आता काय सांगितलंय? दारिद्र्य ग्रामीण भागात किती सांगितलंय? 40%, शहरी भागात 50%. म्हणजे उलट सांगणारा एकमेव VM दांडेकर व्रत. बरोबर, लक्षात घ्या. म्हणून असं काही वेगळं पण असेल तर प्रश्न निश्चित विचारतात. जसं काय सांगितलंय PD ओझा कमिटीमध्ये MPC मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर. बरोबर. आता याच्यामध्ये दांडेकर व्रत मध्ये काय प्रथमच दारिद्र्य रेषा ठरवण्याचं हे काम केले म्हणून याच्यावर प्रश्न आलेला आहे. म्हणजे वेगळं पण आहे सगळ्यापेक्षा. त्यानंतर दारिद्र्याचं ग्रामीण दारिद्र्य 40%, शहरी दारिद्र्य 50%. म्हणजे आजपर्यंतच्या सगळ्या दारिद्र्य रेषेच्या जे कमिटीज आहेत त्याच्यामध्ये ग्रामीण दारिद्र्याचं प्रमाण अधिक आणि शहरी दारिद्र्याचं प्रमाण काय कमी सांगितले आहे. पण एकमेव दांडेकर व्रत कमिटी अशी आहे ज्याच्यामध्ये ग्रामीण दारिद्र्य काय कमी आणि शहरी दारिद्र्य अधिक असं सांगितलेलं आहे. लक्षात. हे महत्वाचं आहे. याच्यावर प्रश्न नक्कीच असतो काय याच्यावर प्रश्न आलेला आहे. कुठं आलेला आहे? राज्यसेवा मेन्सला आलेला आहे. लक्षात. दांडेकर व रथ याच्यावर प्रश्न आलेला आहे. बरोबर. आणि VM दांडेकर व रत्न यांनी काय सांगितलंय की याच प्रमाण जे आहे 40% ते 50% दारिद्र्य यांनी काय केलेलं आहे की 68 मध्ये 60-61 मध्ये हे कधी मोजलं आहे? 1960 and 61. ओके. पण यांनी पुन्हा काय केलेलं आहे की 1968 आणि 69 मध्ये दारिद्र्य मोजले आहे. पुन्हा एवढंच दारिद्र्य सांगितलेलं आहे.
ग्रामीण भागात 40%, शहरी भागात 50% आणि टोटल दारिद्र्य 41%. असं का केलं हो? की त्यांनी काय केलंय की त्यावेळेस चलनवाढ विचारात घेता, म्हणजे या वेळेसची चलनवाढ काय होती की या वेळेसच्या चलनवाढीच्या तुलनेत काय बरोबरच आहे असं गृहीत धरून त्यांनी काय केले 40 आणि 50%. चलनवाढीच्या आधारे 68-69 मध्ये देखील तेवढंच दारिद्र्य आहे असं दांडेकर वर्ग त्यांनी सांगितलेलं आहे. लक्षात जरी लक्षात नाही राहिलं तरी हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. लक्षात घ्या की दांडेकर व रथ यांनी दोन्ही वेळेस सेमच सांगितले. म्हणल्यानंतर ग्रामीण भागात 40% आणि शहरी भागात 50%, एकूण दारिद्र्य 41%. दारिद्र्यरेषा ठरवण्याचा पहिला प्रयत्न कधी केलाय ना 1971ला पहिल्यांदा दारिद्र्यरेषेचा यानं काय केलाय उल्लेख उष्मांकाच्या आधारे केलाय. उष्मांकाच्या आधारे करणारा प्रथम हाच आहे. याच्यावरही प्रश्न मित्रांनो विचारलेला आहे. ओके. आणि हा जो आहे STI मेन्सला याच्यावर प्रश्न आला बघा मित्रांनो. STI मेन्स 2012ला देखील याच्यावर प्रश्न आलेला आहे. कशावर? 40% आणि 50% याच्यावर. ओके, प्रश्न आलेला आहे. पण महत्त्वाचं आहे जास्तीत जास्त करून राज्यसेवा मेन्सच्या विद्यार्थ्यांना, STIची मेन्सची विद्यार्थी आणि फॉरेस्ट मेन्सच्या विद्यार्थ्यांना खूप महत्त्वाचं आहे. ओके. याच्यानंतर बघा BS मिनास. आता BS मिनास यांचं बघू आपण. हा तुम्हाला कळाला असेल दांडेकरवर प्रथम दारिद्र्यरेषा ठरवण्याचं काम केलेलं आहे. दारिद्र्य ग्रामीण 40%, शहरी 50% वगैरे, बरोबर. तर याच्या बाहेर जनरली प्रश्न जात नाही मित्रांनो. आणि कॅलरीज 2250 कॅलरीज. ओके, याच्या बाहेर प्रश्न निश्चित जाणार नाही. गेल्यास कुठूनही आप्पा हातनूरला हुडकून आणायचं सर तुम्ही म्हणला होतं. लक्षात निश्चितरित्या जाणार नाही, बरोबर. BS मिनास यांचं काय असं वेगळं पण नाही. BS मिनास ग्रामीण 59.4% दारिद्र्य सांगितलं. यांच्या मते कृषी हंगाम चांगला असेल तर दारिद्र्य घट होते आणि खराब असेल तर हंगामात तर दारिद्र्य काय वाढते. कोणाला एवढं साधी गोष्ट कळते. तसंच त्यांनी काय सांगितलं की कृषी जर हंगाम चांगला असेल तर दारिद्र्य काय होईल कमी होईल आणि कृषी हंगाम जर खराब असेल तर दारिद्र्यामध्ये काय होईल वाढ होईल असं त्यांनी सांगितलं. ओके. आणि यांनी ग्रामीण दारिद्र्य किती सांगितलेलं 59.4%. ग्रामीण दारिद्र्य मोजण्यासाठी यांनी 59.4% दारिद्र्य आढळलेलं आहे. हे कशासाठी काम देतात हो BS मिनास वगैरे की दारिद्र्यासाठी खालीलपैकी कुठल्या कमिटीज आहेत त्याच्यामध्ये BS मिनास, तेंडुलकर, रथ, जैन वगैरे असे विचारतात. त्यावेळेस मात्र हे महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर बघा BK वर्धन कमिटी. जैन, मिनास वगैरे तेही विचारू शकतात. म्हणजे त्याही विचारू शकतात. लक्षात घ्या फक्त एवढंच दांडेकर म्हणजे कुठल्या दारिद्र्याशी संबंधित आहेत कमिटी याच्यासाठी हा काम देते. ग्रामीण दारिद्र्य मोजलंय चलनवाढ CPI ॲग्रिकल्चरनुसार. वर्धन कमिटी बी देखील दारिद्र्या संबंधित होती बघा, वर्धन कमिटी. ओके, लक्षात ठेवा याच्यामध्ये काय असं जास्त महत्त्वच नाही. इतर कमिट्यामध्ये फक्त महत्त्वाच्या कुठल्या होत्या PD ओझा कमिटी असेल आणि दांडेकर व रथ कमिटी असेल, या महत्त्वाच्या होत्या. हा आता तुम्हाला कमिट्या सगळ्या तुमच्या जवळपास दारिद्र्याच्या समित्या संपलेल्या आहेत. त्यानंतर बघा आता मॉन्टेसिंग अहलुवालिया यांनी देखील काय केलेलं आहे की पॉवर्टीसाठी मोजण्याचा प्रयत्न केलेला आहे. मॉन्टेसिंग अहलुवालिया. ओके, मॉन्टेसिंग अहलुवालिया कोण होत्या? उपाध्यक्ष होत्या प्लॅनिंग कमिशनच्या. ओके. तर बघा त्यानंतर आता पॉवर्टी गॅप इंडेक्स. आता आपण इंडेक्स बघू वेगवेगळे काय आहेत बघू. अजून 2-1 राहिलेले आहेत समित्या कोणत्या ते सांगून टाकतो तुम्हाला. बघा कुठल्या शहरी भागासाठी हाशिम समिती स्थापन करण्यात आली होती आणि ग्रामीण मंत्रालयाने NC सक्सेना समिती स्थापन केली होती. कुठली? ग्रामीण मंत्रालयाने कुठली समिती स्थापन केली? NC सक्सेना समिती. काय वेगळं पण आहे यांचं म्हणूनच सांगतोय वेगळं पण आहे म्हणून. NC सक्सेना समिती. ग्रामीण दारिद्र्य यांनी 50%. आता ग्रामीण मंत्रालयाने स्थापन केले म्हटल्यानंतर म्हणजे ग्रामीण दारिद्र्य म्हणल्यानंतर आता असा प्रश्न नका विचारू की सर ग्रामीण दारिद्र्य किती सांगितलंय तुम्ही याच्यामध्ये. यांचं ग्रामीण यांनी दारिद्र्य किती सांगितलंय 50%. असं नका विचारू की सर शहरी दारिद्र्य किती सांगितले. बरोबर, ग्रामीण मंत्रालय आहे म्हणल्यानंतर ग्रामीणच मोजणार, शहरीचा संबंध येणार नाही. बरोबर, मग ग्रामीण दारिद्र्य किती सांगितले 50%. यांचं सगळ्यात महत्त्वाचं रिकमेंडेशन काय आहे बघा की एखादा सदस्य जर BPL असेल म्हणजे त्या कुटुंबातला एखादा सदस्य जर BPL असेल अपंग असेल तर मात्र ते पूर्ण कुटुंब काय समजलं जाईल BPL समजलं जाईल. म्हणजे एखाद्या कुटुंबातील प्रमुख सदस्य म्हणजे ज्यांनी जो घर चालवतो. बरोबर, प्रमुख सदस्य जर अपंग असेल तर ते कुटुंब BPL समजले जाईल. ओके,
बघा आता, म्हणजे एखाद्या कुटुंबातील प्रमुख सदस्य जो घर चालवतो, ओके, कारभारी, बरोबर. मग आता प्रमुख सदस्य जर अपंग असेल तर ते कुटुंब बीपीएल समजलं जाईल. आलं लक्षात. एनसी सक्सेना समिती कशाची होती? ग्रामीण मंत्रालयानं स्थापन केली होती. ग्रामीण दारिद्र्य त्यांनी किती सांगितलंय? 50%. या रिकमेंडेशनसाठी फेमस आहे ही, बरोबर. याच्यावर प्रश्न राज्यसेवा मेन्सला विचारले मित्रांनो. आलं लक्षात. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. याच्याबद्दल तुम्हाला अजून डिटेल माहिती पाहिजे असेल तर सगळ्यात सुंदर माहिती तुम्हाला दत्त सुंदरम या पुस्तकामध्ये दिलेली आहे. ओके, 390च्या समोर तुम्हाला पेजेसवर तुम्ही बघू शकता एक्स्ट्रा माहिती. ओके, त्यानंतर बघा आता पॉवर्टीच्या आपण वेगवेगळे इंडेक्स बघणार होतो. तर इंडेक्स बघू मित्रांनो. आता कुठले इंडेक्स आहेत ते इंडेक्स बघून घेऊ. मग याच्यानंतर मात्र आता तुमच्या कुठल्या कमिटीज राहिलेल्या नाहीत. आपण कुठले धनंजय काडगीळ कार्यगट असेल, आलक कार्यगट असेल, लकडावाला कार्यगट असेल किंवा तेंडुलकर असेल, त्यानंतर सी रंगराजन पॅनल असेल, त्यानंतर कुठला आहे PD ओझा कमिटी असेल, त्यानंतर दांडेकर व रथ असेल, आता बघितलं आपण कुठला वर्धन असेल किंवा मॉन्टेसिंग अहलुवालिया असेल आणि हाशिम कमिटी असेल आणि NC सक्सेना कमिटी असेल. इथपर्यंत या सगळ्या कमिटीज आपण आतापर्यंत बघितलेल्या आहोत, बरोबर. याच्यानंतर आता काय की ग्रामीण याच्यामध्ये कुठलं आता तर पॉवर्टीसाठी कुठले इंडेक्सेस आहेत ते इंडेक्सेस बघून घेऊ. तर बघा आता इंडेक्सेस जे आहेत, इंडायसेस कुठले आहेत बघू. तर आता बघा कुठले आहेत हो. तर बघा पॉवर्टी गॅप इंडेक्स, आता PGI पॉवर्टी गॅप इंडेक्स. आता पॉवर्टी गॅप इंडेक्स म्हणजे काय हो? आता पॉवर्टी गॅप इंडेक्स म्हणजे काय की समजा एक प्रश्न असा आला होता मित्रांनो, थोडंसं कन्सेप्ट आहे बघा, लक्षात घ्या. तर आता एखादा प्रश्न विचारला, सर आता समजा, आणि विचारलेला आयोगाला प्रश्न चांगला आहे बघा, जर 1407 रुपयाचं दारिद्र्य रेषा असेल, किती ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये 1407 रुपये, आता आपण सी रंगराजन बघितलं, आणि 972 रुपये काय ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी 1407 रुपये. आता 1407 रुपयापेक्षा कमी कमवणारा म्हणजे याच्यापेक्षा कमी कमवणारा काय हो? BPL. याच्यापेक्षा अधिक कमवणारा काय? APL. अबाऊ पॉवर्टी लाईन आणि बिलो पॉवर्टी लाईन, दॅट इज पॉवर्टी लाईन. हे काय पॉवर्टी लाईन आहे. मग आता या पॉवर्टी लाईन, आता मग मी काय सांगतोय, पॉवर्टी गॅप इंडेक्स म्हणजे आता एक प्रश्न असा आला होता की दारिद्र्य रेषा जर वाढवली, बरोबर, म्हणजे जर दारिद्र्य रेषा काय केली मी, दारिद्र्य रेषेचं हे जे मूल्य आहे ते जर वाढवलं तर काय होईल? दारिद्र्याखालील लोकसंख्या वाढेल का दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या कमी होईल का दारिद्र्य रेषेची लोकसंख्या समान राहील, असा प्रश्न आला होता. समजा 1407चं मी काय केलं की आता काय केलं, 1407चं काय केलेलं आहे, 1607 रुपये केले आहे. मग आता दारिद्र्य खालची लोकसंख्या वाढेल का कमी होईल? निश्चित रीतीने कमी होईल, बरोबर. जर आता बघा 1607 ला गेली म्हणल्यानंतर काय होईल की आता मी 1607 रुपये म्हणजे काय की जी व्यक्ती, आता बघा जर समजा मला 5 रुपये कमवणारा विद्यार्थी, 5 रुपयाच्या खाली सगळी काय आहेत, दारिद्र्य आहेत, बरोबर. जर समजा मी म्हणलं की नाही 5 रुपये नाही 6 रुपये, नंतर 7 रुपये, 8 रुपये, 9 रुपये, 10 रुपये, 11 रुपये, जर मी काय केलं की जास्त मला कुठं आढळतील हो, 10 रुपये कमवणारे आढळतील का 5 रुपये करणारे आढळतील? कुठले आढळतील? निश्चित रीतीनं 5 रुपये कमवणारी म्हणल्यानंतर 5 रुपयापेक्षा कमी कमवणारी काय दारिद्र्य रेषेखाली असतील, बरोबर. 5 रुपयापर्यंत कमवणारी काय दारिद्र्य रेषेखाली असतील. मग आता दारिद्र्य रेषा वाढवलो मी, आणि दारिद्र्य रेषा वाढवलं म्हणजे काय की त्याच्यामधली काय त्याचं मूल्य वाढवलो 10 रुपयाखालची, म्हणजे जी 10 रुपये कमवणारी काय दारिद्र्य रेषेखाली आली, म्हणजे आपोआप काय दारिद्र्य खालची लोकसंख्या वाढली मित्रांनो, लक्षात घ्या, कमी होत नाही. लक्षात, जसं जसं तुम्ही संख्या वाढवत जाल, म्हणजे समजा मी आज 100 रुपये कमवणार आहे, मी समजा 500 रुपये कमवणार आहे आणि मी देखील काय येईल दारिद्र्य रेषेखाली येईल, बरोबर. म्हणजे जसं जसं संख्या वाढवत जाईल, म्हणजे 1607 रुपये केले म्हणजे याच्या अगोदर, आता इथंच तुम्हाला कळेल बघा मित्रांनो, ही 1607 रुपये झाले, बरोबर. आपण हे 1507 रुपये पकडू, हे काय 1607 रुपये आणि ही झाले 1407 रुपये, आपण याच्या अगोदर बघितलं होतं, बरोबर. आता 1407 रुपये कमवणारा काय होता
दारिद्र्यखाली, याच्या खालच्या दारिद्र्य रेषेखाली होता, पण आता हा देखील दारिद्र्य रेषेखाली आला आणि हा देखील दारिद्र्य रेषेखाली आला, म्हणजे वाढवल्यानंतर काय होते, दारिद्र्य रेषेखालची संख्या वाढते. लक्षात. आणि जर ही संख्या मी कमी केलो, आता इथं समजा मी दारिद्र्य रेषेची संख्या 1307 रुपये केलो, तर मग काय होतील, ही लोक कमी होतील ना मित्रांनो. म्हणजे दारिद्र्य रेषेचा जो या आहे, आकडा आहे, दारिद्र्य रेषेची जी लाईन आहे, जर ती जर समजा मी काय केलो, कमी केलो, तर दारिद्र्य रेषेखालची लोकसंख्या काय होते, कमी होते. आणि वाढवलो तर काय होते, वाढते. आलं लक्षात. मग याच्यावर प्रश्न होता. मग आता पॉवर्टी लाईन म्हणजे काय बघा, पॉवर्टी गॅप इंडेक्स म्हणजे काय, तर हे खूप महत्वाचं आहे बघा, लक्षात घ्या मित्रांनो. तर पॉवर्टी गॅप इंडेक्स म्हणजे किती उत्पन्न तूट भरून काढावं लागतंय, ते कशावरून कळते, पॉवर्टी गॅप लाईनवर कळते. बघा आता समजा पॉवर्टी गॅप किती आहे आपले, 1407 रुपये, बरोबर. म्हणजे 1407 रुपयाच्या वरी 1407 रुपयापेक्षा जास्त कमवणारे काय, एपीएल, आणि 1407 पेक्षा कमी कमवणारे काय, बीपीएल, बरोबर. आणि कधी लक्षात घ्या, पीजीआय पॉवर्टी गॅप इंडेक्स दारिद्र्य रेषेवर बरोबर 1407 रुपयावर काय राहील, 0 राहतो. पॉवर्टी गॅप इंडेक्स काय असतो, 0 असतो. का बघा आता 1407 रुपये, मग याच्यावरून मला काय कळतंय, उगाच इंडेक्स काढत बसायचे का, नाही. काय कळतंय बघा, की माझी ही 1407 रुपयाची लाईन काय होईल, की याचे हे बीपीएल लोक कधी लवकरात लवकर ही 1407 रुपयाची लाईन काय होईल, एपीएल होतील. मग कसं कळेल, म्हणजे किती कालावधी लागेल, किती उत्पन्न तूट भरून काढावे लागेल. मग बघा, जर समजा माझी जी खाली लोक किती आहेत, समजा 1407, म्हणजे बीपीएल लोक किती आहेत, मी पकडतो 100 आहेत. किती आहेत, 100 आहेत. काय करू आपण, बीपीएल लोक किती आहेत, 100 आहेत. पण 100 पैकी 90 लोकांचं उत्पन्न काय, 100 पैकी 90% लोकांचं उत्पन्न काय, 1400 रुपये काय आहे, 1400 रुपये आहे. आणि 10% लोकांचं उत्पन्न काय आहे, फक्त 10% लोकांचं उत्पन्न 500 रुपयेच आहे. म्हणजे या लोकांना अजून किती रुपये मिळवणं गरजेचं आहे, 907 रुपये. म्हणजे यांना अजून खूप वेळ लागणार आहे दारिद्र्य रेषेच्या वर यायला. हे कशावरून कळतंय, पॉवर्टी गॅप इंडेक्स. म्हणजे 90% लोक आता कुठे येऊन ठेपलेले आहेत, की पॉवर्टी लाईनच्या जवळ येऊन ठेपलेले आहेत. हे 90% लोक बीपीएलची एपीएल होण्यासाठी जवळ आलेले आहेत. कशावर कळते, पॉवर्टी गॅप इंडेक्स. म्हणजे किती उत्पन्न तूट भरून काढावं लागणार आहे, हे कशावरून कळते, पॉवर्टी गॅप इंडेक्सवरनं. म्हणजे ही माझे 90% लोक आता 1400 रुपये मिळवत आहेत, फक्त 7 रुपयामुळं ही काय आहे, बीपीएल आहे. 90% लोक काही कालावधीत हे एपीएल होणार आहेत, बरोबर. मग जर समजा उलट झालं, 90% लोक इथं झाली आणि किती 10% लोक इथं राहिली, तर म्हणजे ही पॉवर्टी लाईन काय एक वर्ष माझी हीच राहणार आहे, हे लक्षात येते. लक्षात. म्हणजे किती उत्पन्न तूट भरून काढावे लागेल हे कोण सांगते, पॉवर्टी गॅप इंडेक्स. पॉवर्टी गॅप इंडेक्स कोणी इंट्रोड्यूस केलेला आहे बघा. पॉवर्टी गॅप इंडेक्सचं काय काय लक्षात ठेवा, पॉवर्टी लाईनवर पॉवर्टी गॅप्स किती असतो, 0 असतो. हे फर्स्टली इंट्रोड्यूस कोणी केले आहे, गौरव दत्त आणि मार्टिन रेव्हेल्यून यांनी ही पॉवर्टी गॅप इंडेक्स काय केले, इंट्रोड्यूस केले आहे. याच्यावर राज्यसेवेला प्रश्न आलेला आहे मित्रांनो. राज्यसेवा पूर्व 2013 आलेला आहे, त्यात 2019 मध्ये देखील याच्यावर प्रश्न आलेला आहे, बरोबर. तर बघा काय कळतं याच्यावर, पॉवर्टी गॅप्समध्ये काय दर्शवते, दारिद्र्य दूर करण्यासाठी किती उत्पन्न तूट भरून काढावे लागते. बघा, दारिद्र्य दूर करण्यासाठी ही दारिद्र्य लाईन जी आहे हे दूर करण्यासाठी किती उत्पन्न तूट भरून करावे लागेल, बरोबर. या 1400 लोकांना 7 रुपयाची तूट आहे असं पकडू, बरोबर. ही तूट भरून काढण्यासाठी किती कालावधी लागेल, किती उत्पन्न तूट भरून काढावी लागेल हे दाखवते. दारिद्र्यशील सर्व लोकांचा पीजीआय काय असतो, 0 असतो. राष्ट्रीय दारिद्र्यापासून अंतर होय, म्हणजे हे राष्ट्रीय दारिद्र्य रेषा आहे, या राष्ट्रीय दारिद्र्य रेषेपासून किती अंतर आहे हे पॉवर्टी इंडेक्सवरनं कळते. ओके. त्यानंतर बघा मित्रांनो, आता हा तुम्हाला पॉवर्टी गॅप इंडेक्स कळाला असेल. पॉवर्टी गॅप इंडेक्सवरून काय कळतं, आपला दारिद्र्य दूर करण्यासाठी किती उत्पन्न तूट भरून काढावे लागेल ते कळतंय. आणि याची संकल्पना कुणी आणलेली आहे, मार्टिन रेव्हेल्यू आणि कुठला, गौरव दत्त. ओके. याच्यानंतर आपण बघू आता MPI काय, मल्टी पॉवर्टी इंडेक्स. मल्टी पॉवर्टी इंडेक्स
ओके, आता मल्टी पॉवर्टी इंडेक्स एमपीआय कोणाच्या जागी आलेला आहे हो? याच्यावर प्रश्न राज्यसभेला आलेला आहे. एमपीआय कोणाच्या जागी आलेला आहे? एचपीआयच्या जागी आलेला आहे, ह्युमन पॉवर्टी इंडेक्स. बरोबर, एचपीआयच्या जागी एचपीआयची जागा कोणी घेतली आहे? एचपीआयची जागा एमपीआयने घेतली आहे. एचपीआय कधीचा आहे? 1997चा आहे. बरोबर, मग एचपीआयची जागा एमपीआयने कधी घेतली? 2010ला. बरोबर, मग आता एमपीआय म्हणजे काय? मल्टी पॉवर्टी इंडेक्स. आता मल्टी पॉवर्टी इंडेक्स बहुआयामी दारिद्र्य, याला अनेक अंगी दारिद्र्य देखील मराठीमध्ये म्हणतात. काय म्हणतात? बहुआयामी दारिद्र्य कुणी म्हणते, अनेक अंगी दारिद्र्य कुणी म्हणते, याला नागवणूक दर म्हणतात, वेगवेगळ्या नावं आहेत. ओके, पॉवर्टी गॅप इंडेक्स बघा, मल्टी पॉवर्टी इंडेक्स हा कोण काढतो? सगळ्यात महत्वाचं आहे बघा, कोण काढतो? UNDP प्लस ऑक्सफर्ड. ओके, UNDP आणि ऑक्सफर्ड यांनी काढतात. मग हे कशामध्ये येतो? कुठल्या रिपोर्टमध्ये याचा हे केला जातो? रिपोर्टमध्ये कुठल्या? HDR. ओके, HDR रिपोर्टमधील एक इंडेक्स आहे कुठला? MPI. जसं HDI असेल, GDI असेल, GI असेल. बरोबर, त्यानंतर IHPI असेल, याच्यासोबत हा MPI आहे. बरोबर, मल्टी पॉवर्टी इंडेक्स याच्यामध्ये कुठले कुठले निर्देशांक येतात बघा? कुठलं? ज्ञान असेल. बरोबर, कुठलं आलं? ज्ञान येते. बहुआयामी दारिद्र्य अनेक अंगी दारिद्र्यामध्ये आरोग्य असेल, एज्युकेशन असेल, त्याला आपण आरोग्य, एज्युकेशन आणि जीवनमानाचा दर्जा. बघा आता याच्यामध्ये आरोग्याला किती भार दिलेला आहे? 1/6 भार दिलेला आहे. एज्युकेशन म्हणजे हेल्थला 1/6 भार दिलेला आहे आणि जीवनमानाचा दर्जा. जसं आपण बघितलं HPI ह्युमन पॉवर्टी इंडेक्स. आता ह्युमन पॉवर्टी इंडेक्समध्ये जसं 3 दिलेले आहेत, नॉलेज असेल, त्यानंतर काय दिले आहे? हेल्थ असेल आणि काय? लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड असेल. या 3 गोष्टी दिल्या आहेत. सेमच ह्याच्यामध्ये 3 गोष्टीचा MPI मध्ये देखील असतो. मग यांना या जे आरोग्याच्या सुविधा कशा प्रकारे मिळतात, एज्युकेशन कुठल्या पद्धतीचं मिळतंय किंवा ते किती क्वालिटीचं एज्युकेशन मिळतंय, हे बहुआयामी दृष्टिकोनातून बघितलं जातंय. जीवनमानाचा दर्जा, मग त्याच्यामध्ये कशा प्रकारचं इंधन असेल, बऱ्याच कुठल्या 6 गोष्टीमध्ये बघितलं जाते आणि 118 भार त्याला दिला जातो. लक्षात घ्या, हे तुम्हाला दिसत असेल मित्रांनो, आपल्या कंबाईनच्या पुस्तकामध्ये मी हे सर्व दिलेले आहे. बरोबर, तर तुम्ही कंबाईनचं पुस्तक बघितलं असेल तर या कंबाईनच्या पुस्तकामध्ये मी सगळं डिटेलमध्ये याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघा मित्रांनो. ओके, पेज नंबर किती आहे? हां, बघा पेज नंबर 506 वर मी काय केलं? MPI मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मग याच्यावर कंबाईनला B 2018ला विचारला होता बघा, कुठला? नागवणूक दर विचारला होता. नागवणूक दर म्हणजे काय? 33.33%. बरोबर, बघा 33.33%, त्यापेक्षा अधिक असला तर नागवणूक दर म्हणतो, त्याला बहुआयामी गरीब देखील म्हणतो आपण. आणि असुरक्षित गट म्हणजे कुठला? 20% ते 33.33%च्या मध्ये काय असतो त्यामध्ये? असुरक्षित गट असतो. आणि तीव्र बहुआयामी काय असते? 50% पेक्षा अधिक. 50% पेक्षा अधिक असलं तर काय असतो? तीव्र बहुआयामी. आणि 33.33% त्याला आपण नागवणूक दर म्हणतो. ओके, असुरक्षित कुठला? 20% ते 33% असुरक्षित. मल्टी पॉवर्टी इंडेक्स लक्षात कोण काढतंय? UNDP आणि ऑक्सफर्ड रिपोर्ट, HDR रिपोर्ट अंडर येतो MPI. बरोबर, काय याचे निर्देशांक आहेत? नॉलेज असेल, हेल्थ असेल आणि लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड असेल. ओके, आणि हा HPIची जागा घेतली 1997ला जो झाला होता, तो 2010ला MPIने जागा घेतली, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. ओके, अशा प्रकारे बघा मित्रांनो, आपला पॉवर्टीचा पोर्शन जवळपास झालेला आहे. मग आता भारतात सरकारच्या त्रिआयामी दृष्टिकोन दारिद्र्य निर्मूलनासाठी स्वीकारलेला आहे. त्याला वृद्धिधारित दृष्टिकोन म्हणून. कुठले त्रिआयामी दृष्टिकोन आहेत? वृद्धिधारित दृष्टिकोन असेल किंवा मग कुठला आहे? दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम असेल आणि किमान मूलभूत कार्यक्रम असेल. दारिद्र्य निर्मूलनासाठी आपण वेगवेगळे कार्यक्रम राबवतो. स्वयंरोजगार कार्यक्रम असेल दारिद्र्य निर्मूलनासाठी, किंवा मजूर रोजगार कार्यक्रम असेल, किंवा स्वयंरोजगार आणि मजूर रोजगार कार्यक्रम असतील. मग वेगवेगळे कुठले कार्यक्रम? पूर्वी सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना होती, त्यानंतर सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना होती, किंवा मनरेगा योजना असेल, किंवा NRP असेल, RLGP असतील, अशा नंतर इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स असतील. म्हणजे जेवढेही दारिद्र्य निर्मूलनाचे कार्यक्रम्स आहेत, हे दारिद्र्य निर्मूलनाचे कार्यक्रम याच्यावरही प्रश्न मित्रांनो विचारलेले आहे. आता आपण योजना या टॉपिकमध्ये दारिद्र्य दूर करण्यासाठीच्या वेगवेगळ्या योजना ह्या गोष्टी बघणार आहोत. बघा लक्षात घ्या मित्रांनो, दारिद्र्य हा टॉपिक तुमचा आता संपलेला आहे. या तुमच्या सगळ्या अँगलनं मी बघितलं आहे मित्रांनो, लक्षात घ्या. असंच आपला पॉवर्टी हा टॉपिक झाला तरी देखील आपला जो राज्यसेवा मेन्सला जे पोर्शन आहे त्याच्यामधला काही पार्ट आणि STI मेन्सचा जवळपास पार्ट आणि जो कंबाईनला पूर्वला जो आहे तो मात्र सगळा संपवण्याचा प्रयत्न मी राष्ट्रीय उत्पन्न असेल, बँकिंग असेल, त्यानंतर
तुमचं सार्वजनिक वित्त असेल, बरोबर, परकीय व्यापार असेल, त्यानंतर RBI असेल, या सगळे जी टॉपिक्स आहेत, कर संरचना असेल, या सगळ्या टॉपिक्स मी तुमचं कव्हर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला पंचवार्षिक योजना वगैरे सगळ्या आता दारिद्र्य झालेले आहे. याच्यानंतर मात्र सेकंड टॉपिक तुमचं सार्वजनिक वित्त असेल, जो जास्तीत जास्त कंबाईनला जवळजवळ 3 ते 4 प्रश्न, कधी बघा आता कंबाईन सीला तर याच्यावर 6 प्रश्न विचारले सार्वजनिक वित्तवर. म्हणून सार्वजनिक वित्त खूप महत्त्वाचं टॉपिक आहे. 4 प्रश्न कंबाईन प्रीला मात्र नक्कीच विचारतात. याच्यावर एक प्रश्न राज्यसेवा पूर्व कंबाईन वगैरे असं कितीला असतं तुम्हाला सांगितले आहे. तर जास्तीत जास्त मॅक्झिमम प्रश्न सार्वजनिक वित्तवर असतात. आपला पुढचा जो सेशन असेल, जस पुढचा जो येईल इकॉनॉमिक्सचा 4-5 दिवसानंतर, तो मात्र तुमचा काय असेल, सार्वजनिक वित्तवर असेल. तुमचा इकॉनॉमिक्स पूर्ण कंप्लीट करण्याचा प्रयत्न नक्कीच मी करेल मित्रांनो. म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या लोकसेवा पब्लिकेशनचा जो यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. आणि काही तुमचे जे या असतील शिफारसी असतील तर मला कमेंटच्या माध्यमातून कळवा मित्रांनो. आणि आपला जो टेलिग्राम चॅनल आहे तो जॉईन करा आणि यूट्यूब चॅनलचा जो आहे तो सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.